तामसा येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर संपन्न। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड, आयुष्मान आरोग्य मंदिर तामसा यांच्या वतीने आज वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व निःशुल्क थेट तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी पद्धतीनुसार निदान, औषधोपचार, मार्गदर्शन व संदर्भ सेवा देण्यात आल्या। या शिबिरामध्ये स्नेहस्तेदनस्य कटिबस्ती, जानोबस्ती, अग्निकर्म, रक्तमोक्षण इत्यादी पंचकर्म तसेच रक्त लघवी चाचणी आणि थेट तपासणी व शस्त्रक्रिया, संधिवात, आमवात, पक्षाघात, गुडघेदुखी, हाडातील ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह, प्रोस्टेट ग्रंथी, मुखरोग, दंतरोग, कर्करोग, दमा, त्वचारोग, मूत्ररोग, मुतखडा, मलबद्धता, मूळव्याध, भगंदर इत्यादी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार करण्यात आले। या शिबिराला तामसा येथील व परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला आहे। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे उपस्थित होते। खूप छान वाटलं। आयुर्वेदिक इलाजाबद्दल पूर्वपासून ऐकलं होतं आम्ही, आणि वडील जे परंपरेनुसार जे आयुर्वेदिक औषधी आहेत, उपचार पद्धती आहे, जे आयुर्वेदिक हॉस्पिटल तामसा PSC ने खूप मोठं काम केलेलं आहे, आणि गोरगरिबाचं आणि गरीब जनतेचं आणि वयोवृद्ध माणसाचं खूप चांगल्या पद्धतीने इलाज चालू आहे। मी आता चांगलं बघितलेलं आहे, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद बी आहे, आणि आज जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन आरोग्य खात्याचं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। मला या आधी शुगरचं प्रमाण खूप होतं। या आयुर्वेदिक इलाजाने आमच्या डॉक्टर साहेबांनी आयुर्वेदिक उपचार करून माझा आजार नाहीसा करण्यासाठी आज आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे वयोवृद्ध जनतेसाठी, लोकांसाठी हे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे। या मागचा हेतू वयोवृद्धांमध्ये बरेचसे जुनाट आजार असतात, जसे BP, शुगर आणि अंधत्व किंवा कमी दिसणे। या आजारावर मात करण्यासाठी त्यांना एक मायेचा हात त्यांच्या खांद्यावर ठेवण्यासाठी आणि म्हातारपणामध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी हे आरोग्य शिबिर आपण तामसा येथे आयोजित केलेलं आहे। या आरोग्य शिबिरास भव्य असं आपल्याला प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे। यामध्ये डोळ्याची तपासणी सुद्धा आपण इथं करतोय, BP, शुगर तपासणी, बाकी इतर किरकोळ आजारावर सुद्धा आपण त्याची तपासणी करून औषध उपचार करत आहे। खरं पाहता आयुर्वेदिक उपचार हा भारतातला प्राचीन उपचार पद्धती आहे। या उपचार पद्धतीचा जर का आपण नित्य जीवनामध्ये अवलंब आणला तर नक्कीच आपल्याला याच्या पुढे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल। मी अशी जनतेला आवाहन करतो, आणि आयुर्वेदिक औषध उपचाराचा त्यांनी अवलंब करावा यासाठी सुद्धा अवलंब करतो। धन्यवाद।